तर या ठिकाणी पहा मित्रांनो, आपण माझ्या मागे पाहू शकता की अजून एक या कृषी प्रदर्शनामधील एक प्रमुख आकर्षण आपल्याला पाहता येईल, म्हणजे हे घर आहे. ॲक्च्युली त्या घराला नाव दिलं आहे समाधान, आणि खरोखर मित्रांनो त्या घराकडे पाहूनच आपल्याला समाधान होतंय, समाधान वाटतं. कारण अशा प्रकारचं घर या प्रदर्शनामध्ये उभं करण्यात आलेलं आहे. कोकणामध्ये अशा प्रकारची घरं आता राहिली नाही आहेत. कारण आपण तर पाहिलं तर आता विविध प्रकारचे बांधकाम आले, परंतु या घराची जर आपण पाहिलं तर इथे पहा, हे थोडक्यात डबल मजली घर आहे. परंतु हे घर असं दाखवण्यात आलेलं आहे की आपल्याकडं पहिले ना कोकणामध्ये मापं असायचे, आणि त्या मापांचं हे घर दाखवण्यात आलेलं आहे. समोर पाहू शकता या ज्या खिडक्या आहेत, या जुन्या पद्धतीच्या खिडक्या आहेत. वरती जर पाहिले तर एक गॅलरी टाईप दाखवण्यात आलेलं आहे इथे पहा, आणि वरती एक दरवाजा आहे. परंतु खास या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर या कोपऱ्यात आपण पहा, या कोपऱ्यामध्ये ना मेश, आपण कोकणामध्ये जर जुनं पाहायला गेलं तर घराच्या बाजूला अशा प्रकारच्या आपल्याला मेशी दिसायच्या, आणि या मेशी या ठिकाणी आता या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलेत ना तर प्रॉपर जसं कोकणामध्ये सर्वात जुनं घर असतं, हे जुनं घर दाखवण्याचं या ठिकाणी फार मोठा प्रयत्न केलेला आहे या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून. आणि आपण आतमध्ये घरामध्ये देखील जाणार आहोत. तर या इथे पहा मित्रांनो, आपण या ठिकाणी घरामध्ये आतमध्ये आलेला आहे, आणि हा जर पाहिलं ना तर ही बाहेरची पडवी आहे, या ठिकाणी संपूर्ण दाखवण्यात आलेली आहे. बाहेरच्या पडवीमध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचं एक पलंग टाईप या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला त्याला नेमकं काय म्हणतात ते आपल्याला अजूनही माहीत नाही, परंतु असं एक ठेवण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलेत ना तर हे बघा, या खुंटीला अडकवलेला हा कंदील. मित्रांनो या ठिकाणी आता जर आत्ताच्या आपण पाहायला गेलं ना तर हे कंदील आपल्याला दिसणार नाहीत, कारण ह्या गोष्टी आता लुप्त झालेल्या आहेत. परंतु ती एक आठवण या ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून या खुंटीला अडकवलेला हा कंदील दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे जर इथं जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं ना तर हा आहे टेलिफोन, जुन्यातला आहे, जुन्यातला. आपण आता हे टेलिफोन आपल्याला फक्त पिक्चरात पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. खरोखर त्याचप्रमाणे इथे बाजूला पहा, आपले अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे जर या ठिकाणी पाहिलं तर ही काय आहे, दिवा आहे का? अच्छा अच्छा, हा दिवा आहे. राजहंस पाण्याचा डबा आहे हा राजहंस आहे, आणि हा अडकित्ता. या ठिकाणी अडकित्ता आहे, हा राजहंस म्हणजे हा पानाचा डबा आहे. ॲक्च्युली हा दिवा आहे, आणि हा गॅस बत्ती आहे. त्याचप्रमाणे हा ही गॅस बत्ती मेंटलची, ही आता सध्या आपल्याला दिसत नाही, परंतु मी ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेला ही मासे पकडायला न्यायची नदीवरती. मेंटल गेला की विषय संपला, गॅस बत्ती बंद, माणूस मेंटल व्हायचा. त्याचप्रमाणे इथे पहा मित्रांनो, हिला काय म्हणतात काका? ही पडवी आहे, ही वाटा म्हणतात. अच्छा, ओटी. या ठिकाणी आपण, हे जुनं घर आहे त्यामुळे या ठिकाणी ओटी दाखवलेली आहे. ही आहे बंदूक, आणि ह्याला मला वाटतं खण म्हणतात ॲक्च्युली, ते दाखवलेलं आहे. इथं मला वाटतं हा पण पाण्याचा डबा असावा, तो या ठिकाणी जर पाहिलं तर हे बघा, आपण या ठिकाणी आतमध्ये आलो आहे, आणि आतमध्ये आपण पाहूया नेमकं काय आहे. हा माळा आहे या ठिकाणी, ही या ठिकाणी शिडी ठेवलेली आहे, आणि वरती माळा आहे. वरती माळ्याला जाऊ शकत नाही ना? नाही जाऊ शकत. त्याचप्रमाणे हे बघा, इथे ना देवरूम आहे, जुन्या पद्धतीचं देवरूम या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी देव ठेवलेत, पूजा देखील केली आहे सुंदर. ही खिडकी आहे, आणि जुन्या काळामध्ये अशा प्रकारच्या या मांडण्या असायच्या, आणि अशा प्रकारच्या मांडण्या असून या ठिकाणी पाहायला गेले तर ही सर्व भांडी अशा प्रकारची मांडणीमध्ये ठेवायचे. आणि ह्या गोधड्या, अंथरूण, आपण अंथरूण म्हणतो त्याला, हे या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी आतमध्ये किचनमध्ये येऊया. एक मिनिट, आपण
या ठिकाणी किचनमध्ये येऊया. किचनमध्ये नेमकं काय आहे तर पहा या ठिकाणी या ठिकाणी चूल ठेवली आहे. चुलीवरती पितळेची भांडी देखील आहेत. त्याचप्रमाणे इथे पहा ह्या जुन्या पद्धतीच्या कळशा या ठिकाणी ठेवल्या आहेत. त्याचप्रमाणे इथं ही मांडणी ठेवली आहे. पहा या ठिकाणी मांडणी ठेवले आणि मांडणीवरती वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी भांडी देखील ठेवण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे इथे जर पाहिलं तर इथे पहा याला आहे ना उकळ म्हणतात, उकळ. आणि याला काय म्हणतात रे? टोपली. अच्छा, उकळ आणि टोपली या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे जुन्या पद्धत, जुन्या हा काय खलबत्ता. अच्छा, हे बघा या ठिकाणी पहा हा खलबत्ता आहे. म्हणजे हे जुन्या घरांमध्ये जशा प्रकारचे भांडी वगैरे असायची त्याच प्रकारची भांडी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही आहे पडवी. हा आणि हा भाताचा पेटारा. जुन्या घरांमध्ये आपल्याला हे असे अजूनही पाहायला मिळतात. भाताचे पेटारे अजूनही आहेत कोकणामध्ये. या ठिकाणी उघडून अरे हे बघा यामध्ये भात देखील ठेवलेला आहे. आणि ही काय कणी आहे, नाचणी देखील ठेवलेली आहे. म्हणजे भरून ठेवलं आहे, असं नाही आहे की रिकामं ठेवलं आहे. त्यामध्ये भात आणि नाचणी देखील भरून ठेवलेली आहे. त्याचप्रमाणे इथे जर आपण पाहिलं तर ही मागची पडवी आहे. आणि हे कणगी वगैरे आहे, याला कणगी म्हणतात. कणगी हा डालगा आहे. डालगा आहे. आतमध्ये काहीतरी आहे असो. त्याचप्रमाणे इथे जर पाहिलं तर पडवीत देखील एक चूल आहे. बंब म्हणतात. ए बाजू याला बंब म्हणतात. त्याचप्रमाणे पाहिलं तर इथे मागे ना एक विहीर देखील पाडण्यात आलेली आहे. विहीर. चला आपण विहिरीचं पाणी काढूया. इथे पहा या ठिकाणी विहीर देखील बांधण्यात आलेली आहे. म्हणजे ह्या फक्त मित्रांनो आपल्याला आता सिरियलीमध्ये पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी हुबेहूब बांधण्यात आलेली आहे. हे प्रकाश पाणी काढ. बघा प्रकाशने बादली टाकलेली आहे आणि या ठिकाणी प्रकाश पाणी देखील काढतोय. परत जाऊन आतमध्ये पहा विहीर पहा संपूर्ण. अशा प्रकारचं हे घर आहे मित्रांनो. अतिशय सुंदर आणि संपूर्ण घराची टूर आपण केलेली आहे. आता फक्त एकच हा ह्याला पण खाट म्हणतात ना. आता मित्रांनो एकच आतुरता आहे, तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूर. मित्रांनो सगळेजण त्याच गोष्टीच्या आतुरतेने वाट पाहत आहेत की आपला सर्वांचा लाडका बकासूर कधी येईल. तर चला ब्लॉगमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा, आपल्याला बकासूर देखील पाहायला मिळणार आहे. थोडक्यात या ठिकाणी काही प्राणी देखील आहेत, ते प्राणी देखील आपण या ठिकाणी पाहतोय. तर चला या ठिकाणी पहा एक गाय आहे. मला वाटतं ही या ठिकाणी जर हे बघा नमस्कार. इथे पहा राधा, मालकाचे नाव आहे स्मिता संजय पाटील. महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रा ही गाय आहे. आणि ह्या तिच्या आहेत ना ह्या 2 कालवडी आहेत. म्हणजे पहिल्याच मला वाटते पहिल्याच वेतामध्ये 2 सुदृढ कालवडींना जन्म घालणारी ही ती महाराष्ट्र चॅम्पियन चंद्रा. आणि हिच्या कालवडी बघा अतिशय सुंदर आहेत. वय जास्त नाही आहे, 15 महिन्याचं वय आहे फक्त. मित्रांनो घोडा पहा, घोडा केवढा आहे.
या सोहळ्याच्या निमित्तानं हा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. मला वाटतं हे आहेत ते कबूतर आहेत. हा अच्छा कबूतर आहेत या ठिकाणी. हे यांना काय म्हणतात काका, हे बारीक बारीक क्या चिमण्या आहेत त्यांना? लव बर्ड्स आहेत. त्याचप्रमाणे हे सगळे लव बर्ड्स आहेत. हा पॅरट्स आहेत. हा हे वेगवेगळ्या कलरचे पोपट आहेत. ते बघा मी तुम्हाला दाखवतो. लहान आहेत ते, लहान आहेत. पोपट आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो इथे पहा, खाली आहेत बघ, खाली ये. या ठिकाणी पाहिलेत ना तर ह्या मांजर आहेत, पिल्लं आहेत मांजरीची. महाग सांगतो. त्याचप्रमाणे इथे पहा, ही जी आहे हे काय म्हणतात याला, ससे. अच्छा ससे आहेत ते, ह्या मांजर आहेत आणि हे कबूतर आहेत. अशा प्रकारची ही वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पक्षी या ठिकाणी प्रदर्शनामध्ये या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आपण आता बहादूर शेख नाक्यामध्ये आहोत आणि आपला देवदूत बकासूर, ज्याला बैलगाडी क्षेत्रातलं देव म्हटलं जातं, असा बकासूर हा इथे बहादूर शेखमध्ये येणार आहे आणि इथून मिरवणूक आपल्या कृषी प्रदर्शनापर्यंत जाणार आहे आणि त्याचीच मिरवणुकीसाठी हे वाद्य वगैरे सर्व आणलेलं आहे. आणि आता या ठिकाणी जर पाहिलं तर लोकांची गर्दी हळूहळू व्हायला लागली, कारण बकासूरचा जो टायमिंग दिलेला होता हा टायमिंग ॲक्च्युली होता 12चा, परंतु उशीर झाला आहे आणि मला वाटते बकासूर 3 वाजेपर्यंत चिपळूणमध्ये येणार आहे. तर चला आपण भेटूया, ब्लॉगमध्ये पूर्ण राहा. पहा या ठिकाणी आता गर्दी जमायला लागली आहे आणि इथे पहा आपला देवदूत बकासूर आणि बकासूरची पूजा करण्यासाठी या ठिकाणी ताट देखील रेडी आहे. परंतु या ठिकाणी जर मागे माझ्या पाहिलं तर या ठिकाणी सर्व वाद्य देखील आहेत आणि थोड्याच वेळात बकासूर येईल. जसा बकासूर येणार आणि आत्ता मात्र सर्वांच्या काळजाची धडधड व्हायला लागलेली आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपला सर्वांचा लाडका बकासूर, ज्याला देवदूत म्हटलं जातं, जो 12 वेळा हिंदकेसरी आहे, असा मोहिल शेठ धुमाल यांचा बकासूर मित्रांनो थोड्याच वेळात येतोय आणि त्याचीच ही उत्सुकता लागलेली आहे. या ठिकाणी पहा आता गर्दी देखील व्हायला लागलेली आहे आणि थोड्याच वेळात मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बकासूर पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो ब्लॉगमध्ये संपूर्ण राहा. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, असा द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्या चिपळूणमध्ये एंट्री झालेली आहे. आपण बघू शकतो बकासूरची गाडी आणि आपला बकासूर आपल्या चिपळूणमध्ये आलेला आहे. आपण या ठिकाणी मित्रांनो पाहू शकतो की बकासूर आणि बकासूरने चिपळूणमध्ये एंट्री केली आहे. मामांची गाडी आहे या ठिकाणी आणि हे बघा मित्रांनो, दादा नमस्कार. मित्रांनो आपला सर्वांचा लाडका
बैलगाडी क्षेत्रातील देवदूत आपला बकासूर याने या मित्रांनो चिपळूणमध्ये एंट्री केली आहे. सर्वांचा लाडका बकासूर बैलगाडी क्षेत्रातील ज्याला देवदूत म्हटलं जातं असा बकासूर आणि बकासूरने चिपळूणमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो हे बघा मोबाईल शेट देखील आहेत या ठिकाणी. मित्रांनो बकासूरची एंट्री झाली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी पहा RD धनावडे देखील आहेत इथं. आपण आता आहोत बहादूरशेख नाक्यामध्ये आणि या ठिकाणी बकासूर उतरून या इथून मिरवणूक आपल्या प्रदर्शनापर्यंत जाणार आहे. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी 2024 चिपळूणच्या सावरकर मैदानात राज्यातील कृषी व पशुधन प्रदर्शन यात शेती, संस्कृती आणि माणुसकी यांचा संगम अनुभवायचा असेल तर नाशिकची कृषी व पशुधन प्रदर्शनाला आवर्जून भेट द्या. मंडळी, सोमवार दिनांक 5 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता भव्य उद्घाटन सोहळा आणि रक्तदान शिबिर, सायंकाळी 5 वाजता पारंपरिक वाद्य, मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी ठीक 8 वाजता जास्त दूध देणारी गाय व म्हैस स्पर्धा, सकाळी 10 वाजता पशुधन स्पर्धा, सायंकाळी 5 वाजता विशेष जनावर प्रदर्शन शो आणि रात्री 8:30 वाजता कृष्णा इव्हेंट प्रस्तुत सांस्कृतिक व आध्यात्मिक वारी. तर बुधवार दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी ठीक 10 वाजता शिबिर, सायंकाळी 5 वाजता कॅट शो आणि रात्री 8:30 वाजता कृष्णा इव्हेंट. मला पाठी ना बस बस काय गर्दी आहे तिथे खाली येणार आहे. अरे इथे जागा सोडा.
मित्रांनो, सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आणि आता चिपळूण मध्ये उतरलेला आहे पहा. मित्रांनो, सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देवदूत ज्याला द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्या चिपळूण मध्ये आलाय. सोबत आपले सर्वांचे लाडके मोहिल शेठ देखील आहेत आणि असंख्य बकासूरचे फॅन फॉलोअर्स या ठिकाणी चिपळूण मध्ये या ठिकाणी गर्दी केली आहे.
पहा बैलगाडी क्षेत्रातील सेलिब्रिटी, अखंड हिंदुस्थानचा लाडका आणि बैलगाडी क्षेत्रात ज्याला देव म्हटलं जातं असा लाडका आपला सर्वांचा बकासूर चिपळूणमध्ये आला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मोहिल शेठ देखील आहेत आणि ही गर्दी मित्रांनो, सर्वांचा लाडका बकासूर आता प्रदर्शनामध्ये आलेला आहे.
व्यक्त करण्यासाठी आपले आभार व्यक्त करण्यासाठी सर्वप्रथम आपण आमंत्रित करतो महाराष्ट्राचा माजी कर्णधार राष्ट्रीय कबड्डी खेळाडू दिसला स्वप्नील दिलीपराव शिंदे सर्वप्रथम आपल्याला बोलवले जातात. आदरणीय स्वप्ना यादव मॅडम आज त्यांचा वाढदिवस आहे. आदरणीय सचिन यादव सर्वांनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांना विनंती करतो की ज्या बैलाला या बैलगाडी क्षेत्रात देव म्हणून समजलं जातं तो प्रकाशित आपण जोरात टाळ्या वाजवून त्या प्रकाशित होईल. आपलं माहिती गतवर्षी देखील आपण बकासूरला या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. होईल दादा आपल्या माहितीसाठी कोकणातला सगळ्यात महत्वाचा असणारा महोत्सव मित्रांनो बकासूर वरती असणारं प्रेम बघा. कोकणवासियांचं बकासूर वरती असणारं प्रेम. दादा जरा बॅक करा ना. बघा मित्रांनो या ठिकाणी केसामध्ये बकासूरचं नाव काढलंय आणि हे बकासूरवरचं कोकणवासियांचं प्रेम आहे. आणि या ठिकाणी पहा मित्रांनो गर्दी म्हणजे जबरदस्त गर्दी या ठिकाणी झालेली आहे आपल्या लाडक्या बकासूरला पाहण्यासाठी, ज्याला बैलगाडी क्षेत्रातलं देव म्हणतात असा द्वादशम हिंदकेसरी बकासूर, आणि त्याला पाहायला झालेली ही आजची गर्दी आहे.